आपलं आयुष्य कसं चाललंय, विधी लिखितावर की माझ्या कर्मसिद्धांतावर? कर्म जे आहे कर्मामुळेच विधी लिखित बनतं. विधी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाची ती यंत्रणा आहे असं मानलं जातं अध्यात्मशास्त्रामध्ये, की त्याचा चित्रगुप्त आहे. तो सगळ्या नोट डाऊन करून ठेवतो. वैज्ञानिक भाषेत बोलायचं झालं तर जी काही कर्म होत असतात त्याची जी स्पंदन आहेत ती ह्या वातावरणामध्ये राहतात. आध्यात्मिक पद्धतीने सांगितलं तर जी जी तुम्ही कृती करत असता त्या कृतीची ॲक्शन रिॲक्शन जी असते ती या निसर्गामध्ये राहत असतं. काही कर्म असं असतं की ताबडतोब तिथल्या तिथे अनुभव घ्यायचा असतो. काही कर्म असं असतं की आता थोडं त्यातलं भोगायचं असतं किंवा मिळत असतं आणि उरलेलं डिपॉझिट होत असतं. ते संचित असतं आणि तो संचय विधी लिखित घेऊन आपण येत असतो. विधी लिखिताप्रमाणेच घडत असतं, हे सगळं चालत असतं. परंतु ते विधी लिखित जे आहे त्या विधी लिखितामध्ये तुम्हाला अशा काही संधी दिलेल्या असतात, काही मोकळ्या जागा असतात. हां. त्या मोकळ्या जागाच्या संधीचं सोनं करायचं असतं. म्हणजे अशा काही जागा असतात त्या जागा तुम्ही भरा ना चांगलं कर्म चांगलं करून. कर्म. मग चांगलं कर्म करून जर भरलात तर तुम्हाला जो त्रास होत असतो तो कमी होतो. तुम्ही चांगल्या पद्धतीचं कर्म केलं, तुमच्यामध्ये सात्विकता वाढवली, प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी जे धैर्य लागतं आपल्यामध्ये त्याला विल पॉवर आपण हां. म्हणतो. ती विल पॉवर जी आहे ती विल पॉवर ह्या चांगल्या कर्मामुळे वाढते. मी पुण्याची व्याख्या करतो की ज्या कृतीनं इतरांना आनंद होतो त्या गोष्टीला पुण्य म्हणायचं, असं माझी व्याख्या आहे. आणि ज्या कृतीनं दुसऱ्याला त्रास होतो, दुःख होतं, ती गोष्ट म्हणजे पाप. तुम्ही दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जगा ना.